नमस्कार, मी दत्ता आणि लोकमत ॲग्रोमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. यंदाच्या आंबे बहारातील फळपीक विमा योजनेला सुरुवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेसाठीचे अर्ज दाखल केलेले आहेत. काही फळपिकांसाठीची अर्जाची मुदत संपलेली सुद्धा आहे. काही फळपिकांची अर्जाची मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत आहे. परंतु जसं यंदा खरीपामध्ये राज्य सरकारने ज्या पीक विमा योजनेमध्ये बदल केले होते, ट्रिगर कमी केले होते, 1 रुपयात विमा योजना होती ती सुद्धा बंद केली होती आणि त्या कमी केलेल्या ट्रिगरचा शेतकऱ्यांना काही प्रमाणात फटका बसत होता. काही ठिकाणी त्याचा फायदासुद्धा झालेला आहे. परंतु फळपीक विमा योजना यावर्षी या योजनेमध्ये काय बदल झालेत किंवा कुठल्या फळपिकासाठी किती हप्ता भरावा लागणार आहे शेतकऱ्यांना आणि किती विमा संरक्षित रक्कम आहे या सगळ्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतो. आपल्यासोबत कृषी संचालक विनयकुमार आवटे सर आहेत. सर, लोकमत ॲग्रोमध्ये तुमचं स्वागत आहे. नेमकं आत्ता आंबे बहारासाठीचे जे फळपीक विमाचे अर्ज अनेक शेतकऱ्यांनी भरलेत, काही पिकांसाठी अजूनही विमा अर्ज येत आहेत. नेमकं या योजनेत मागच्या योजनेपेक्षा काय बदल झालेले आहेत आणि ही योजना कशी आपण आता शेतकऱ्यांसाठी लागू करणार आहोत? तसं बघितलं तर आपल्याकडं फळपिकाचे 2 प्रमुख हंगाम असतात, मृग बहार आणि आंबिया बहार. हा जो आंबिया बहार आहे तर ह्या आंबिया बहारमध्ये विविध पिकांना विमा संरक्षण दिलं जातं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्ही बघितलं तर स्ट्रॉबेरी, द्राक्ष, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, काजू, आंबा, डाळिंब, केळी ही प्रमुख फळपिकं आहेत का ज्यांना संरक्षण दिलं जातं. याच्यामध्ये प्रत्येक पिकाचा जो काही फळधारणेचा कालावधी आहे, फुलधारणेचा कालावधी आहे आणि वातावरणातला घटक याच्याशी अनुकूल पद्धतीने ते जे ट्रिगर्स म्हणतात त्याला हवामान धोके हे कृषी विद्यापीठाच्या सहाय्याने ठरलेले आहेत. त्या अनुषंगाने स्ट्रॉबेरी पिकाचा भाग घेण्याचा कालावधी हा 14 ऑक्टोबरला संपला. द्राक्ष पिकाचा कालावधी 15 ऑक्टोबरला संपलेला आहे. त्याचबरोबर आता केळी, मोसंबी आणि पपई ह्या 3 फळपिकाकरता भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर आहे. तर त्याच्यापैकी उरलेली म्हणजे संत्रा, काजू आणि कोकण विभागातला आंबा याच्यात जर भाग घ्यायचा असेल शेतकऱ्यांना तर त्याच्यासाठी अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर आहे. आणि कोकणाच्या व्यतिरिक्त इतर उर्वरित महाराष्ट्रातले जे काही आंबा उत्पादक जिल्हे आहेत तर तिथल्या शेतकऱ्यांना आंब्यासाठी विमा घ्यायचा असेल तर 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत आहे. आणि सर्वात शेवटची मुदत आहे ती आहे डाळिंब पिकासाठी. डाळिंब पिकासाठी 14 जानेवारी 2026 ही अंतिम दिनांक आहे. तोपर्यंत भाग घेऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की जर जानेवारी महिन्यात डाळिंब आहे तर त्याचा भाग तुम्ही आता घेऊ शकत नाही का, तर भाग घेऊ शकता. हा संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन प्रक्रिया आहे. ऑफलाईन कुठेही अर्ज स्वीकारला जात नाही. तर त्याच्यात केंद्र सरकारचं www.pmfby.gov.in हे NCIP म्हणजे नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल आहे. तर ह्या पोर्टलवर शेतकरी स्वतः किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून जाऊन तो जो आहे आपला अर्ज जो आहे तो भरू शकतो. आता हा अर्ज करताना त्याच्यासाठी जी महत्त्वाची मॅन्डेटरी गोष्ट आहे ती आहे फळबाग आहे की नाही. मग फळबाग असून नुसतं चालणार आहे का, तर नाही. ती फळबाग उत्पादनक्षम वयाची असली पाहिजे, त्यालाच विमा घेता येतो. उत्पादनक्षम वय म्हणजे काय, आता तुमचा आंबिया बहारातला काजू आहे, आंबा आहे याच्या पिकाकरता जे आहे तर किमान 5 वर्ष वयाची फळबाग पाहिजे. डाळिंबाकरता किमान 2 वर्ष वयाची पाहिजे. अशा प्रकारचे प्रत्येक पिकाकरता वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. तर किमान 2 वर्षाची वयोमर्यादा आहे. मात्र केळी, पपई, स्ट्रॉबेरी ही जी पिकं ही हंगामी किंवा वार्षिक पिकं आहे, म्हणजे 6 महिने किंवा 1 वर्ष आहे. तर त्याच्याकरता कोणतीही वयोमर्यादा निश्चित नाही. तुम्ही लागवड केली की त्यासाठी लाभ जो आहे तो घेऊ शकता. तर अशा प्रकारे उत्पादनक्षम ज्या फळबागा आहेत तर त्याला लाभ घेता येतो. दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे, महत्त्वाचे भाग म्हणजे ज्या शेतकऱ्याला भाग घ्यायचा आहे तर त्याला त्याचं ॲग्रिस्टॅग क्रमांक महत्त्वाचा आहे. जे ॲग्रिस्टॅगची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे, फार्मर आय डी. तर त्या अनुषंगाने तुमच्या प्रत्येक शेतकऱ्याची जमीनीला जो फार्म आय डी मिळतो आणि त्या शेतकऱ्याला फार्मर आय डी मिळतो. या 2 प्रक्रिया ॲग्रिस्टॅगच्या माध्यमातून करतात. तर ह्या ॲग्रिस्टॅग आय डी असणं किंवा फार्मर आय डी असणं हे बंधनकारक आहे. त्याच्याशिवाय तो शेतकरी भाग घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर जी फळबाग आहे त्या फळबागेचा जिओ टॅग फोटो, त्याच्यावर लॅट लॉंग याचे डेस्टिनेशन असलेला फोटो जो आहे तो अपलोड करणं गरजेचं आहे. एक सेल्फ डिक्लेरेशन असतं की माझ्या शेतामध्ये एवढ्या क्षेत्रावर ह्या फळबागेची लागवड आहे. त्याचबरोबर मग तुमचं आधार कार्ड, याच्यामध्ये तो आधार नंबर त्याच्यामध्ये एनरोल करण्याकरता जे आहे ते आधार कार्डची पाहिजे. आणि बँक पासबुकचं जे बँक डिटेल्स आहेत ते एनरोल करण्याकरता त्याची डिटेल्स आहेत. आणि तुमचा 7/12/8 जे जमिनीचे दाखले आहेत. वास्तविकता हे जमिनीचे दाखले जे आहेत ते ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच येतात. तरी देखील कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा तुम्हाला माहिती भरण्याकरता त्याची फिजिकल कॉपी तुमच्याकडे असावीत. असं एवढ्याच गोष्टी मॅन्डेटरी आहेत. आता याच्यामध्ये नक्की काही बाबतीत होतं कसं की काही शेतकरी त्याच्यामध्ये 1 एकर असताना तो 2 एकरचा विमा काढतो तर त्याचा विमा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
काही शेतकरी केळी पीक असतं परंतु त्या ठिकाणी द्राक्ष पीक दाखवून विमा काढला जातो, तर तो अर्ज नाकारला जाऊ शकतो. काही शेतकरी त्या ठिकाणी फळबागच नाही आहे परंतु तो विमा घेतो, तर त्याचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. आणि काही शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे एकदम अल्पवयाची बाग असते, म्हणजे आत्ताच तुम्ही आंबे लावलेले आहेत, चालू वर्षी त्याची कलमं लावलेली आहेत आणि चालू वर्षी त्याचा आंबा योजनेत भाग घेतलेला आहे, तर हे अर्ज नाकारले जाऊ शकतात. आणि अशा शेतकऱ्यांनी जर अर्ज जर केला तर ते जे विमा हप्ता भरणार आहेत, विमा हप्ता याच्यामध्ये काय कमी नाही आहे, कारण विमा संरक्षित रक्कम जास्त आहे. संत्रा, मोसंबी या पिकांकरता तुमची एका हेक्टरला 1,00,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. काजू पिकाकरता 1,20,000 रुपये, तुमचं डाळिंब पिकाकरता 1,60,000 रुपये, तुमचं केळी आणि आंबा या पिकाकरता एका हेक्टरला 1,70,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. तर द्राक्ष हे महत्त्वाचं पीक आहे, त्याच्याकरता सर्वात जास्त म्हणजे 3,80,000 रुपये ही एका हेक्टरला विमा संरक्षित रक्कम आहे. तर त्यामुळे जे आहे तर याच्याकरता शेतकऱ्याला भरायचा जो विमा हप्ता आहे तो सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या 5% म्हणजे 1,00,000ला 5,000 रुपये शेतकऱ्याला विमा हप्ता भरावा लागतो. ते जर द्राक्षाकरता म्हटलं तर 3,80,000ला म्हणजे जवळपास 19,000 रुपये हप्ता शेतकऱ्याला भरावा लागतो, जो बऱ्यापैकी मोठा आहे. आणि हा भरलेला हप्ता जो आहे तो हप्ता जप्त होतो आणि तो केंद्र सरकारच्या तांत्रिक निधीमध्ये नियमानुसार जमा होतो. आणि अशा प्रकारे जे चुकीच्या पद्धतीने करणार आहेत तर त्यांच्यावर कडक कार्यवाही देखील होऊ शकते. त्यांना 5 वर्षापर्यंत काळ्या यादीत टाकणे किंवा परत त्यांना भाग न घेता येणे शासकीय योजनेच्या, अशा प्रकारचे निर्बंध देखील शासनाने ते अंतर्भूत केलेले आहेत. त्याच्यामुळं मला वाटतं की ज्याच्याकडे योग्य वयाची फळबाग आहे, योग्य ते क्षेत्र आहे, तर त्या शेतकऱ्यांनी जरूर याचा भाग घ्यावा. याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत जर बघितलं आपण 2016 पासून योजना सुरू झाली, त्या आत्तापर्यंत जर बघितलं तर जवळपास 7,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई ही राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आली. आणि त्यासाठी विमा हप्ता किती होता तर जवळपास एक 7,100-200 कोटीपर्यंत होता. म्हणजे या योजनेमध्ये जे आहे तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी चांगला फायदा झालेला आहे. शेतकऱ्यांनी भरले त्याच्यातलं विमा हप्ता हार्डली 1,300-1,400 कोटी आहेत. म्हणजे 1,300-1,400 कोटीच्या तुलनेत शेतकऱ्याला जवळपास 7,000 कोटी नुकसान भरपाई मिळालेली आहे. आज आंबा उत्पादक शेतकरी असेल, चिकू उत्पादक शेतकरी असेल, डाळिंब उत्पादक शेतकरी असेल, इव्हन द्राक्ष उत्पादक शेतकरी, तर बऱ्यापैकी नुकसान भरपाई मिळण्याची संभावना जी आहे त्याच्यात वाढते. का? कारण वातावरण बदल. आजही आपण बघतो की चालू वर्षी मे महिन्यात पाऊस सुरू झाला, अजूनही पाऊस सुरू आहे. याच्यामध्ये आता आपण ऑक्टोबर आणि अजूनही पाऊस सुरू आहे. तर या ठिकाणी जे काही नुकसान होतं आहे तर त्या परिस्थितीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये आहे तर विमा संरक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत मिळू शकते. मात्र रास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये भाग घ्यावा. आणि ज्या मी मुदती सांगितलेल्या आहेत प्रत्येक फळपिकाकरता सुरुवातीलाच, तर त्याच्या मुदतीच्या आधीच एक तर तो थेट या पोर्टलला ॲप्लिकेशन करू शकतो किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ॲप्लिकेशन करू शकतो. सर, मागच्या वर्षी फळपीक विमा योजनेमध्ये अनेक बोगस अर्ज आपल्याला आढळले होते आणि त्यामध्ये खूप मोठी रक्कम सुद्धा यामध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी काहींनी लाभ सुद्धा घेतला होता. तुम्ही क्रॉस चेक केल्यानंतर ते आढळून आलं. तर यावर्षी त्याच्यावरती आळा कसा ठेवला जाणार आहे, नेमकं काय सांगाल? यावर्षी जे आहे तुम्ही गेल्या 2 वर्षापासून आम्ही अत्यंत स्ट्रिक्टरित्या ही मोहीम राबवतो आहेत आणि राज्यभरात जवळपास 35,000हून जास्त बोगस अर्ज जे आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी फळबाग लागवड नाही किंवा कमी क्षेत्र किंवा दुसरी फळबाग लागवड असताना असे रद्द करून शासनाचे देखील विमा हप्ता वाचलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे ते जप्त झालेले आहेत. माझी पुन्हा विनंती आहे शेतकऱ्यांना की अशा प्रकारे गैरप्रकार याच्यामध्ये आपण करू नयेत. याच्यामध्ये केले तर कडक कार्यवाहीला सामोरं जावं लागेल. शासनाने यावर्षीपासून धोरण कडक केलेलं आहे. त्या शेतकऱ्याला सगळ्या प्रकारचे लाभ जे आहेत, मग तुमच्या अगदी नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये जे 6,000 ते कायमस्वरूपी तुमचे मग बंद होऊ शकतात किंवा बाकीचे योजनेमध्ये आपण ट्रॅक्टरला 1,00,000 सबसिडी देतो, 1,25,000 सबसिडी देतो, तर त्याच्या ठिकाणी देखील तुमचा ॲग्रिस्टॅगचा नंबर किंवा तुमचा आधार जर ब्लॉक जर झाला तर तुम्हाला अनेक कडक कठीणाला सामोरं जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे करू नये या मताचा मी आहे. या उपर देखील आम्ही जे आहे चालू वर्षी जे एनरोलमेंट होणार आहे त्याचं देखील तपासणी करणार. मग गेल्या 2 वर्ष आपण बागांची तपासणी केली आहेत. मग फळबागेचा शेतकरी असा काही अचानक बदलत नाही. गेल्या वर्षी नव्हती, चालू वर्षी फळबाग आहे, कारण त्याला जवळपास मोठी फळबाग ही 2-4 वर्षाची असते. तर ज्यांचे अर्ज गेल्या वर्षी जे आहे, ज्यांचे पात्र सापडलेले आहेत त्यांचा डाटा आपल्याकडे आहे, तो आपण क्रॉस चेक करणार. त्यांनी केलेला असेल तो तपासणी करण्याची गरज नाही. मात्र जो नव्यानं आलेला अर्ज आहे किंवा जे बोगस अर्जदार होते, जे आत्तापर्यंत जे आपण त्यांना रिजेक्ट केलं आहे, तो अर्जदार पुन्हा आला तर तो देखील आपल्याला कळतो आणि त्या ठिकाणी त्याची पुन्हा तपासणी करून जे आहे आपण त्याच्यावर कडक कार्यवाही जी आहे ती केली जाणार आहे. तर हे झालं आता फळपीक विमा योजनेसाठी. आता खरीप हंगाम आता संपत आला की शेवटचा टप्पा आहे. आपण फक्त एक ट्रिगर त्यामध्ये ठेवला आहे की पीक कापणी प्रयोगावर आधारित. तर त्याची काय सध्याची परिस्थिती आहे, किती पीक कापणी प्रयोग बाकी आहेत आणि साधारणतः किती विमा रक्कम शेतकऱ्यांना अपेक्षित मिळते का, नेमकं काय निरीक्षण आहे? चालू वर्षी जे आहे ते खरीप हंगामापासून शासनाने धोरण घेतल्यापासून जे आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवतो
त्याच्यामध्ये पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई देण्याचं प्रावधान जे आहे ते निश्चित आहे. त्या अनुषंगाने सगळ्यात जास्त आपल्याकडं जो विमा काढला जातो ते सर्वसाधारणपणे सोयाबीन पिकाचा काढला जातो आणि त्या खालोखाल बाकी पिकं आहेत. आता आपल्याकडं मूग, उडीद आणि सोयाबीन याची बऱ्यापैकी काढणी म्हणजे मूग उडदाची तर बऱ्यापैकी झाली 80% जास्त आणि सोयाबीनची देखील बऱ्यापैकी झाली. त्याचे पीक कापणी प्रयोग देखील आता झालेले आहेत. याच्यामध्ये जवळपास 70% जास्त पीक कापणी प्रयोग झालेले, त्याची आकडेवारी देखील संकलित झालेली आहे. याचं पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादन निश्चित करताना टेक्नॉलॉजीचा आधार घेतला जाणार आहे. म्हणजे जे MRSAC आहे, महाराष्ट्र स्टेट रिमोट सेन्सिंग एजन्सी, जी नागपूरची एजन्सी आहे, त्याच्याबरोबर इस्रोची जी सिस्टम कन्सर्न एजन्सी NREC, नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी हैदराबाद, याच्या माध्यमातून तांत्रिक उत्पादन मिळणार आहे आपल्याला प्रत्येक रेव्हेन्यू सर्कलचं काय येतं ते. या दोन्हींचा 50-50% मिलाप करून ॲव्हरेज उत्पादन जे आहे ते फायनल होईल आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही महसूल मंडळ आधारित, जर तुमच्या थ्रेशोल्ड यील्ड म्हणजे उंबाठ उत्पन्नापेक्षा जर चालू उत्पन्न सरासरी कमी आलं तर त्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई ही मिळणार आहे. सर्वसाधारण ही प्रक्रिया जी आहे आता त्यांच्याकडनं ते तांत्रिक उत्पादन यायचं आहे, तर साधारणतः नोव्हेंबर किंवा 15 डिसेंबरपर्यंत जे आहे ही संपूर्ण आकडेवारी संकलित करण्यामध्ये जाईल आणि त्याच्यानंतर याच्या संदर्भातलं पिक्चर क्लिअर होईल. म्हणजे तांत्रिक उत्पादन जे येईल त्याचं 50% आणि प्रत्यक्ष उत्पादन जे पीक कापणी प्रयोगात येईल त्याचे 50%. त्याला 50% वेटेज आहे. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पीक विमा योजना जी आहे फळपिकांसाठीची जी काही पिकांसाठीची मुदत संपलेली आहे, पण ज्या पिकांसाठीची मुदत अजून बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी त्या मुदतीच्या अगोदरच फळपीक विम्यासाठी अर्ज करावेत आणि कुणीही गैरप्रकार करू नये असं संचालक विनयकुमार आवटे यांनी स्पष्ट केलं. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.